आत्ताच आपल्या समोर ते आदरणीय बापू कुलकर्णी साहेब, व्यासपीठावरचे सर्व सन्मान्य मंडळी, उपस्थित भावांनो, तरुण मित्रांनो, आपण आता ऐकलं की देशाचं धोरण ठरवणारी ही निवडणूक आहे. मतदान करत असताना देशात सरकार कसं असावं हे आता तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्ही ठरवणार आहे, पण आम्ही आमची बाजू मांडणार आहे. पटली बटन दाबायचंय, नाही पटली तर कुणाची मी दाबा, आमच्याकडे वापर चालले. आमचं काम तुम्हाला समजून सांगणे आहे. मला आता सगळ्यांनी सांगितलं की कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहे. मी तुम्हाला माझी एक नवीन ओळख सांगतो, का तर मला कशावर बोलायचंय, तर मी महाराष्ट्राच्या कृषी मूल्य आयोगाचा दुसऱ्यांदा अध्यक्ष झालोय. मला त्याच्यावर बोलायचंय. मला आता एक नवीन पद मिळालंय, ते बापूलाही माहित नव्हतं. ते पद काय माहितीये का? ते पद असे चीफ मिनिस्टर एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल टास्क फोर्स गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. हे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आहे. परंतु मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला वेळ मिळणार नाही, पण एक कार्यकारी समिती तयार केली आणि त्या कार्यकारी समितीचा म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह चेअरमन मी पाशा पटेल आहे त्या समितीचा. दोन विषयावर मला तुमच्या समोर बोलायचंय. पहिलं तर काय बोलायचंय, मी जरा कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष म्हणून नाही मला तर बाबा रे, हे पुन्हा कायदे पारित करण्यासाठी लोकसभेमध्ये 5 माणसाच्या समितीत मी आहे. तुम्ही काळजी करू नका, मी जे बोलतोय हेच कायदे दिल्लीत होणार आहेत. आता मी अजून एक निर्णय करणार आहे, ते तुम्हाला सांगतो. ते म्हणजे हे की आता भविष्यामध्ये पिकामध्ये बदल केला पाहिजे. जुने जे पीक आहे हेच न ठेवता नवीन पीक आता आणावं लागणार आहे. त्याच्यात काय काय होते आता सांगतो तुम्हाला. आता लई जर काय झालं, उकडला नाही, तुला तर 50 ग्राम टाकायला दिसतो, तुला उकडायचं डबल उकडला असते. उकडला की नाही? तुमच्या मायची शपथ घेऊन सांगा, या वर्षी उकाडा लई हा का कमी आहे? लई हा. बापू तुम्ही इथं म्हणतो काँग्रेसची सभा झाली, कुठे झाली ती? कुलकर्णी सोलापूरला. तुम्ही गेलतो का ऐकायला? कोणतरी एक जण, तुम्ही गेलतो का? तू गेलतो असं उकडला म्हणून विचारलं का ते? काय करते काँग्रेसवाल्याला? काय करते उकडले? अरे उकाडा वाढलाय. कसला वाढलाय? पृथ्वीवर मानव जात अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत सगळ्यात उष्ण वर्ष म्हणजे चालू वर्ष आहे. आमच्या लातूरमध्ये 15 दिवसात ठेवलेल्या जागी 9 फटफट्या उबाट्या जळाल्या. ठेवलेल्या जागी कोणत्याला हात लावली, गाडी लावली काही नाही. ऊन एवढा आहे, उन्हात लावलं आपला पुनच पेटली. आता मी काय सांगतो ते ऐका. जगात जेवढे देश आहेत, या सगळ्या देशाची एक संघटना आहे. याचं नाव युरो आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. आणि या युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचा जो प्रमुख आहे
त्याचं नाव आहे अटेनिओ गुटेरस. त्या अटेनिओ गुटेरस नावाच्या माणसाने सांगितलं की जगामध्ये तापमान वाढीचं युग संपलेलं आहे. जेवढं तापमान वाढायचं तेवढं वाढलेलं आहे. आता होरपळीला सुरुवात झालेली आहे. 2 वर्षात जर आपण प्रयत्न केले नाही तर पृथ्वीवर मानव जातीचं अस्तित्व शिल्लक राहणार नाही. म्हणजे आता त्या गुटेरसचं जर ऐकलं नाही तर 2 डोळे, 2 कान, 2 हात आणि 2 पाय असलं प्राणी पृथ्वीवर दिसणार नाही. तुम्हाला जर काही कळत असेल तर माझं समजून घ्या. एक काळी डायनोसर नावाचा मोठा महाकाय जनावर असायचा. पृथ्वीवर तापमान वाढलं, डायनोसॉर संपलं. डायनोसॉर नंतर जिराफ संपले, जिराफ नंतर हत्ती संपले, हत्ती नंतर वाघ संपले. बापू आता वाघानंतर आपला नंबर. परवा एक बातमी आली बापू. बातमी काय होती? मुंबईत वाघ दिसला, मुंबईत वाघ दिसला अशी बातमी आली. ती बातमी वाचल्या वाचल्या माझ्या डोक्यात काय आलं, हे पेपरवाला, हे लिहिणारा, हे छापणारा जर जिवंत राहिले तर 100 वर्षानंतर बातमी येणार आहे, मुंबईत माणूस दिसतो. माणसं काय हे खरं होणार आहे की नाही तुम्ही बघा. मी तुम्हाला 4 उदाहरण सांगतो, लई नाही. एक उदाहरण, 4 दिवसापूर्वी दुबईत काय झालं? म्हणजे किती? काय नाव तुमचं? शशिकांत पाटील. शहाणा माणूस आहे. शशिकांत पाटील शहाणा आहे. हे कुलकर्णी त्याचा नंबर घ्या, उपयोगाचा आहे का? बरोबर पुन्हा मला नंबर द्या त्याचा. माझे सरपंच आहे. अरे वारे गबरू, आणि एवढ्या लवकर माझी कस केली त्याला? शहाणे लोक असेल माझे. ठीक आहे, मग शहाणी एवढे शहाणे तर आमच्या समाला कशाला एवढ्या चांगल्याची जीवन तुम्ही तिच्या जाऊ दे बाबा, आता आला तर हजर करतो. तर निशिकांतनं सांगितलं, निशिकांत काय सांगितलं? 2 वर्ष पडणारा पाऊस 1 दिवसात पडलं, मग दुबईचं नाव दुबई झालं. ठीक आहे, हे दुबई झालं. अजून एक ऐका, लिबिया नावाचा देश, बापू, लिबिया नावाचा देश आणि डेर्ना नावाचं शहर, 1,25,000 लोकसंख्या असलेलं डेर्ना शहर 18 लागणार आहे. तुमच्या गावात झाड वाढवावं लागणार आहे. झाड कुठलं वाढवायचं आहे? आता इथे पिंपळ आहे का वड आहे? पिंपळ आहे. किती आहेत असले पिंपळ? एकच आहे. पहिले किती होते? काय नाव तुमचं? पंडित पाटील. बापरे, बाप लेकालाच कळलं नाही. पंडित पाटील, पंडित पाटलाला विचारलं पहिले किती होते? त्यांनी म्हणले बक्कळ होते. आता एकच काम राहिले,
का तर जर तुम्हाला बाया नसत्या तर हे धाडवी नसते. आता वर्षातून एकदा वटपौर्णिमेला बायाला पूजायला झाड लागते म्हणून ऐकलं का? बाया नसत्या तर झाड बी नसते. बरोबर आहे. आणि म्हणून हे आता पुन्हा एकदा सुरू करायचं. झाड लावायचे. हे झाड तुम्ही वडाचे पिंपळाचे लावणार नाही. म्हणून महाराष्ट्र सरकारने सांगितलंय तुम्हाला आता बांबू लागवड करायची आहे. 1 हेक्टर बांबू लावला की तुम्हाला सरकार 7 लाख रुपये सबसिडी देणार आहे लावायला. मला सांगा पंडित पाटील, गडी मिळाले कसे? नाही. पंडित पाटील, तुमच्या बापाच्या काळात तुमच्या बापाचं पाय दाबायला गडी, हात दाबायला गडी, डोसकं दाबायला गडी. आता तुम्हाला गड्याचं दाबावं लागलं. बरोबर की नाही? आता गडी मिळत नाही. आणि म्हणून एकदा बांबू लावलं तर त्याच्यात खुरपण नाही, तुंड नाही, कोळपण नाही, खणणं नाही, बांधणं नाही, फवारणी नाही. मग कुंभाराकडे जायचं, असली टपक्याच्या टपक्या चिली म्हणून म्हणजे पगार गड्याची शेती करायची. पाऊस, बापू म्हणले उजनीला पाणी नाही म्हणून आम्ही काय केलो नाही, ट्रायल घेतलो नाही. अरे पावसाचं कसं आहे? माझ्या बापाच्या काळात नक्षत्रावर पाऊस यायचं. नक्षत्राचं नाव सांगितलं तर आभाळातून येणाऱ्या पावसाच्या धाराची जाडी यायचा काळ कळत होता. काय म्हणी होत्या? पडला उतरा भात खेळा कुत्रा, पडला मगा ढगावर बघा, पडला हस्त शेतकरी झाला मस्त, पडल्या स्वाईसाठी पिकतील माणिक मोती, पडल्या चित्ती पडतील भीती, आला पोळा आणि पाऊस झाला भोळा. आता असं पाऊस आहे का? आता 2च नक्षत्र आहेत, एक ढगफुटी नाहीतर घ्या. बरोबर आहे. हे जर सुधारायचं असेल तर निसर्ग सुधारणं गरजेचं आहे. आणि निसर्ग जर सुधारायचा असेल तर कुणाला कळते? नरेंद्र मोदींनी सांगितलं. काय नरेंद्र मोदींनी सांगितलं? मेरा किसान अब तक अन्नदाता था, अब मेरा किसान ऊर्जा दाता बन रहा है. सगळ्या जगाला लागणारी ऊर्जा शेतकऱ्याकडून करून घ्यायची असं ठरवलेलं नरेंद्र मोदी साहेबांनी. म्हणून तुम्हाला 6 तारखेला कमळावर मतदान करायचंय. मी काही येडा आहे का 6 म्हणायला? मी म्हणून ऐकला उघडताना टेस्ट केलं ते बरोबर धरलं म्हणजे तुम्ही ऐकला. आणि म्हणून हे सगळं करून घ्यायचं काम करायचं आहे. तुमचा उत्साह बघितला तर तुम्ही सगळे कमळावर मारणार आहे. तर काजी साहेब बी बसले. मला आमच्या सोयगावला बघितली की भेज वाटते. आजपर्यंत आमच्या सगळ्या सोयऱ्याधाऱ्यांचं बटन पंजावर जायचं. आम्ही लय पंजावर हाणलो पण पंजाने आमचे लय हाणले. ऐकलं का? मी तर असं मस्त म्हणत होतो, आजादी के 60 साल मुसलमान बेहाल, नौकरियों में 2%, 55% हमाल, वारे पंजा तेरा कमाल. सगळ्या पानपट्ट्या आमच्या, सगळे रिक्षावाले आमचे, सगळे ड्रायव्हर आमचे. ऐकलं का? आमचं तहसीलदार नाही, कलेक्टर नाही. हे पंजाचं कमाल आहे. आणि म्हणून पंजाब उडाल्याशिवाय ऐकतेत का? ऐकतेत का बघा. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, सगळ्यांनी समजून घ्यायचंय
आणि सगळ्यांनी समजून घेऊन आपणाला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना एकत्र येऊन परत एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना या देशाचं पंतप्रधान करायचं आहे. जर तुम्हाला पृथ्वीवर मानव जात शिल्लक ठेवायची असेल तर मी गेली 10 वर्ष देशात या विषयात काम करतो. मी जे म्हणलो की पूर्व दिशा होती आता देशात राज्यात, तुम्हाला कमाल वाटेल की मी महाराष्ट्रामध्ये माझ्याशिवाय एकही माणूस नसेल. मी केंद्रात आणि राज्यात 9 समितीवर 14 समितीवर आहे. 14 एक माणूस 14 समित्यावर कोण नाही. आणि मी तर मी पाशा पटेल, मी मुसलमान असून सुद्धा मला 14 समित्यावर नेमायचं काम नरेंद्र मोदीच्या सरकारने केलंय. याचा अर्थ ज्याला कळतंय त्याला बरोबर बसवतील. बरोबर आहे का? मला कळतंय म्हणून